अयोध्येचा राजा दशरथ ऐकून होतो महाराज मोठा पराक्रमी राजा आहे म्हणून. काय पराक्रम गाजवला, एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. राजा राजा कदाचित माझं मरण तुझ्या हातात असेल, तुझा दोष नसेल, पण मी मरताना का रडतो एवढं ऐकून घे राजा. अरे मायबाप लेकराचं संगोपन करतात, लालन पालन करतात, पण ते भाग्य मला नाही मिळालं. माझे मायबाप आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही. लेकरासारखे सांभाळले राजा, लेकरासारखे. सकाळी देहधर्माला न्यायचो खड्ड्यात पडतील म्हणून, नंतर आंघोळा घालायचो, 5 घरं कोरडं पीठ मागायचो, भाकरी करून खाऊ घालायचो, संध्याकाळचं जेवण अंथरूण पांघरून झोप लागेपर्यंत पाय चपायचो. एक दिवस पाय चपत असताना माझी आंधळी मायनं आंधळा बाप मला म्हणला, श्रावणा माणसाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही आई, नाही बाबा, मग एक इच्छा आहे, आम्हाला या जन्मी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन करून दे बेटा. त्याच वेळेला निर्णय घेतला राजा, कावडीमध्ये मायबाप बसवले आणि कावड घेऊन विश्वनाथाच्या दर्शनाला मायबापाला घेऊन चाललो. अरे केवढं प्रेम माझ्यावर, तहान रात्री लागली म्हणे, पण कुठं जाईल लेकरू. रात्रीच्या 12पर्यंत तहानेचं दुःख सहन केलं राजा. नाईलाज झाला आणि मला सांगितलं पाणी पाज. मम माता रे माय बाप तहानलेले, तरू खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रे. राजा धाय मोकलून रडला, माझं चुकलं बेटा, मला क्षमा कर. मी क्षमा केली, पण आताही सुखानं प्राण सोडतो, फक्त मला वचन दे, आंधळ्या मायबापाला पाणी पाजील म्हणावं. मी पाणी पाजेल बेटा, पण मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण मरताना सांगतो माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. मरून पडलं लेकरू. कमंडलू पाण्यानं भरला. त्या पाऊल खुणावरून राजा निघाला. तिथपर्यंत आला जिथे मायबाप कावडीमध्ये बसलेले. बराच वेळ झाला म्हणजे चिंतातूर आहे. माय जास्त हळवी असते. मायनं विषय काढला. बऱ्याच वेळचं गेलो लेकरू, वाघाच्याही डरकाळ ऐकायला येतात, काही कमी जास्त झालं नसेल. असं कसं अभद्र बोलतेस तू बाप म्हणला. कुठे चाललोय आपण? काशीच्या विश्वनाथाला. कोण घेऊन चाललं? आपलं गुणाचं लेकरू. त्याच्या खांद्यावर कावड आहे, त्या कावडीत आपण बसलेला आहोत. मग विश्वनाथाच्या भेटीला नेणाऱ्या लेकराचा सांभाळ विश्वनाथ नाही करणार का? मलाही तसंच वाटतंय हो. मी माय आहे त्याची, पण खूप तसा राजा रडत होता. शेवटी लक्षात आलं की आता आपलं लेकरू जगात राहिलं नाही. श्रावणा अपरात्री पाठवला म्हणून रुसला का माझा राजा? आता पाणी प्यायची इच्छा नाही, एकच इच्छा आहे, मरताना आमचा मायबाप श्रावण आमच्या जवळ असावा. बस विश्वनाथाच्या भेटीची इच्छा नाही. जो टाव फोडून दोघांनी रडणं सुरू केलं. श्रावणा श्रावणा, सगळे बळी एकवटून श्रावणा. झपाझप पावलं टाकतच राजा पुढे आला. मायबाप पाणी घ्या. कोणा तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा बोलत का नाही? मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. तू का पाणी घेऊन आला? आणावं लागलं. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्र पशून हल्ला केला की काय? नाही मायबाप, जंगलातल्या पशुला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु, निर्दयी पशु, त्या पशुचं नाव दशरथ आहे. त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं तुमचं लेकरू. काय राजा? मायबापाच्या कमरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आलेत राजा. अरे नात्यानं मुलगा होता, पण आधारानं आमचा मायबाप होता. तो मारला आणि तोंड दाखवायला आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही ना? अरे तुझं एकही पोर मरायच्या वेळेला तुला पाणी पाजणार नाही. आणि मरून पडले. तिघाची एकत्रित चिता रचली आणि दहनविधीचा कार्यक्रम करून राजा दशरथ अयोध्येत. वेळ कमी आहे, पण एक मर्म सांगतोय तुम्हाला. अजून उजाडलं नव्हतं, अंधार आहे. राजा कौशल्याच्या महाली गेला नाही. राजा
सुमित्रेच्या महाली गेला नाही, कैकईच्या महाली आला, हातून कडी लावली आणि मायच्या जवळ लेकरू रडतं विष्णू भाऊ, तसा दाय मोकळून कैकई जवळ रडला. कैकई विचार करते की एवढा पराक्रमी माझा पती का रडतो, का रडता पतिदेव, जिवंत वापस आलो म्हणून. काय झालं, स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो आणि दुसऱ्याचं एकुलतं एक गोरगोमट मारून आलो. आणि जेव्हा त्याचे आंधळे मायबाप पाय घासून मेले, मला म्हणाले तूही तुझ्या पुत्राच्याच वियोगानं मरशील. हे फक्त कैकईजवळ सांगितलं, मुद्दा लक्षात. सुमित्रेजवळ नाही, कौशल्यजवळ नाही. त्या दिवसापासून कैकईचा अभ्यास सुरू झाला. मी तिच्या पार्टीनं बोलत नाही, पण एक मर्म ऐका. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. म्हणजे श्रावण मेला, मग त्याचे मायबाप मेले, तसे माझे पुत्र आधी मरतील, मग राजा मरल. पुत्र मेले तर माझ्या तरुण सुना विधवा होतील. शापच खरा करून दाखवायचा आहे ना. ज्याच्यावर जास्त प्रेम असेल त्या पुत्राला मी वनवासात हाकलून देईल, म्हणजे वियोगानं राजा मरल. राजा मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्या आहोत, आम्ही विधवा झालं तरी चालेल, पण माझ्या 4 तरुण सुना त्यांचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. मग एक होईल ना, चंद्र सूर्य असे म्हणते. या कैकईला लोक शिव्या घालतील, मी जन्मचा जन्म शिव्या खाईल, पण सुनांचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. मग हेतू पुरस्कर वनवास आहे. एक एक मर्म लक्षात.